Good morning, my dear students. I am Bhalsingh Mahesh, Principal of Pravada Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. So, students, we have already started our second year Diploma Pharmacy curriculum through online mode, and in that series of lectures, our subject is the drugstore and business management. In drugstore and business management, we have started lesson of commerce. Through previous two lectures, we have started the commerce, and in that we have studied about the introductory part of the commerce. Then we studied the trade. Also we have studied the types of trade, that is internal trade and international trade. In internal trade, again it is divided in two types, that is wholesale trade and retail trade. And international trade is divided into three types, that is import trade, export trade and interport trade. Also we have studied the various activities which are revolving around the trade, including banking, transport, insurance, warehousing, packaging, advertising and publicity. Right? Till we have studied up to this topic. From today, or for today's lecture, we are going to study the economics, which is the remaining part of the commerce. In today's lecture, we are going to see economics, pharmaceutical management, levels of management, functions of management and industry part. So we will start our lecture with economics. Economics is a Greek word and which is derived from two words, or it is a combination of two words, that is oikos means household and nemin means management. In short, economics means the management of household. It is the management of household. You know that the wants of each household is unlimited, ज्याला आपण गरजा म्हणतो. प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक घराच्या गरजा ह्या अनलिमिटेड असतात, ज्याला आपण वॉन्ट्स म्हणतो. वॉन्ट्स ऑफ ईच हाऊसहोल्ड आर अनलिमिटेड. इनिशियली माणसाच्या मूलभूत तीनच गरजा होत्या. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र व निवारा. पण ड्यू टू द ओव्हरऑल ग्रोथ ऑफ इंडस्ट्री and increase standard of living, the human wants are also increasing day by day. जशा जशा मॉडर्नायझेशन होत गेलं, जसं जसं इंडस्ट्री वाढत गेल्या, तशा तशा माणसांच्या गरजा पण वाढत गेल्या. आणि माणसाच्या गरजा वाढत गेल्या, पण त्या फुलफिल करण्यासाठी जे फायनान्शियल रिसोर्स आहे, ते फायनान्शियल रिसोर्स कुठेतरी कमी पडायला लागले. गरज तर वाढली, पण ती गरज फुलफिल करण्यासाठी जे फायनान्शियल, जे पैशांची गरज आहे, ती गरज तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे पीपल्स आर एंगेज इन डिफरंट काइंड ऑफ इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज. लोकांनी काय करायला सुरुवात केली, मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठून तरी पैसे कमवायचे, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी स्टार्ट केल्या. कशासाठी? टू अर्न द मनी. अँड दीज ॲक्टिव्हिटीज आर नोन ॲज द ऑक्युपेशन. ह्याच ॲक्टिव्हिटीला काय म्हणलेलं आहे? ऑक्युपेशन. मग आपल्याला हे इकॉनॉमिक्स काय सांगतं? इकॉनॉमिक्स डील्स विथ अ प्रॉपर यूज अँड अलोकेशन ऑफ द रिसोर्सेस फॉर द फुलफिलमेंट ऑफ द व्हेरियस ह्युमन वॉन्ट्स अँड मेंटेनन्स ऑफ द ग्रोथ अँड स्टॅबिलिटी. इकॉनॉमिक कशाशी डील होतं किंवा कशाशी रिलेटेड आहे?
इट इज रिलेटेड विथ द प्रॉपर यूज अँड अलोकेशन ऑफ द रिसोर्सेस. म्हणजे आपल्याकडं जे फायनान्शियल रिसोर्सेस अवेलेबल आहेत, आपल्याकडे जे फायनान्शियल किंवा थोडक्यात आपल्याकडे जो पण पैसा उपलब्ध आहे त्याचा प्रॉपर यूज कसा करायचा आणि ते असलेल्या पैशाचं आपल्या गरजा भागवण्यासाठी म्हणजे फॉर द फुलफिलमेंट ऑफ व्हेरियस ह्युमन वॉन्ट्स कसा त्याचा युटिलायझेशन करायचं हे आपल्याला कोण शिकवतं? मग इकॉनॉमिक्स शिकवतं किंवा हे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे. राईट. इकॉनॉमिक्स म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणू शकतो? इकॉनॉमिक्स डील्स विथ अ प्रॉपर यूज अँड अलोकेशन ऑफ द रिसोर्सेस फॉर द फुलफिलमेंट ऑफ द व्हेरियस ह्युमन वॉन्ट्स अँड मेंटेनन्स ऑफ द ग्रोथ अँड स्टॅबिलिटी. तेच तुम्हाला आत्ता सांगितलं मी की मग ह्या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वाढलेल्या गरजा आहे त्या भागवण्यासाठी ह्युमन फायनान्शियली टू बी he want to become a financially stable and to earn money he is engaged in some kind of activities and that activities are called as the occupations. In order to understand the elements of economics, the various economical aspects that should be taken into the consideration which include the economical activity and economical system. आपण वन बाय वन पाहू. What are the economical activities and what is the economic system? Now, different types of economical activity. As we have already discussed in previous slide, to fulfill the increased wants or fill the wants of human, आपल्या गरजा भागवण्यासाठी peoples are engaged in the different kind of economical activity to earn the money which are called as the occupations, and these occupations are classified into three basic group. One is the business, second one is the profession and third one is the employment. राईट. आपल्या गरजा पूर्ण करायच्यात, पैसे कमवायचेत, यासाठी प्रत्येकजण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो. त्या ॲक्टिव्हिटीलाच आपण ऑक्युपेशन असं नाव दिलेलं आहे आणि ते ऑक्युपेशन्स हे 3 टाईपमध्ये क्लासिफाईड केलेले आहे. पहा, पहिला आहे बिझनेस, सेकंड आहे प्रोफेशन, थर्ड वन इज द एम्प्लॉयमेंट. आपण वन बाय वन पाहू. बिझनेस इज प्रायमरीली डन टू अर्न द प्रॉफिट. बिझनेस कशासाठी केला जातो? टू अर्न द प्रॉफिट. बिझनेसमध्ये काय असतं मग? इट इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन्स ऑफ द गुड, सेल ऑफ द गुड ऑन अ रेग्युलर बेसिस. वस्तू तयार करणं, वस्तू विकणं, दॅट इज द बिझनेस. Also business involve the trading, banking, insurance, manufacturing are the business activity. Right. Human is oriented towards any kind of occupation to earn money. One of the occupation is the business. Business म्हणजे काय? काहीतरी वस्तू विकणे, तयार करणे, प्रॉफिट मिळवणे, दॅट इज द बिझनेस. सेकंड ऑक्युपेशन इज द प्रोफेशन. हिअर व्हॉट हॅपन्स? सम people giving their personal service of specified nature on based on professional education, training and knowledge. ह्यामध्ये काय केलं जातं? प्रोफेशनमध्ये लोक ज्यांनी दोज पीपल विच आर हॅविंग द प्रोफेशनल नॉलेज, ज्या लोकांना प्रोफेशनल नॉलेज आहे कुठल्या तरी एका गोष्टीचं, त्या नॉलेजच्या बेसवर ते काय करतात? दे गिव देअर सर्व्हिस टू द पीपल हू नीड दॅट सर्व्हिस. ज्यांना गरज आहे त्यांना ती सर्व्हिस दिली जाते. फॉर एक्झाम्पल डॉक्टर, राईट. डॉक्टर इज हॅविंग द प्रोफेशनल नॉलेज. देन फार्मासिस्ट, he is also having the professional knowledge. Then next one is the lawyer, civil engineer. These are the people who are having the professional knowledge. त्यांना काय असतं? ह्या लोकांना त्यांना एक प्रोफेशनल नॉलेज आहे, राईट. आणि त्या प्रोफेशनल नॉलेजचा यूज करून ते लोक काय करतात? त्यांची सर्व्हिस लोकांना देतात. अँड ऑन बिहाफ ऑफ दॅट पीपल गिव्ह द मनी.
or they charge the fees from their clients and they earn the money. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर तपासल्यानंतर आपण डॉक्टरला फी देतो, राईट. सिव्हिल इंजिनियरकडे आपल्याला एखादा प्लॅन काढायचा आहे, प्लॅन काढून झाल्यावर आपण पैसे देतो. लॉयरकडे आपण एखादी केस घेऊन गेलो, आपली केस झाल्यानंतर आपण त्यांना पैसे देतो, राईट. मीन्स ऑन द बिहाफ ऑफ द सर्व्हिस which is given by them, they charge the money from their clients. This is the also one of the means of getting money, right. Means it is also one of the kind of occupation. पहिला ऑक्युपेशन पाहिला आपण बिझनेस, ज्याच्यात काहीतरी आपल्याला विकायचे बनवायचे, दॅट इज टू अर्न द मनी. सेकंड पाहिला आपण प्रोफेशन. हिअर those people which are having the professional knowledge, based on behalf of that professional knowledge they charge some money from their clients to earn the money, right. Third one is the employment. जे बिझनेस पण करत नाही, प्रोफेशनल नॉलेज पण दुसऱ्याला देत नाही, ते लोक काय करतात, रिमेनिंग पोर्शन ऑफ पीपल दे विल एंगेज इन अ एम्प्लॉयमेंट. इट मे बी अ private employment or it may be a government employment. Means a people giving their service to an organization under a contract of employment. लोक काय करतात, त्यांची जी सर्व्हिस आहे एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला देतात. दॅट ऑर्गनायझेशन मे बी अ गव्हर्नमेंट वन और इट मे बी अ प्रायव्हेट वन. त्या ऑर्गनायझेशनमध्ये जातात, पूर्ण वेळ काम करतात, त्यांची सर्व्हिस त्या ऑर्गनायझेशनला देतात. And employee is required to perform the duties which is assigned to him. त्याला जे काम रोजच्या रोज सांगितलं जातं तो ते काम पूर्ण करतो. and on behalf of this service he will receive the salary. त्याच्या बदल्यात त्याला सॅलरी भेटती, सॅलरी इन टर्म्स ऑफ मनी. इट इज अ वन काइंड ऑफ ऑक्युपेशन, राईट. आपण पाहिलं यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी which include business, second profession, and third one is the employment, right. Now we will study the economic system. As we have already discussed that the various elements of economics, the two main elements of the economics is, one is the economical activity which we have already discussed, and second one is the economic system. Now generally there are three types of economical system. Economical system denotes economic relationship which arise in the community from the organization or mode of production and distribution. It's called as the economical system. Generally economical system is applicable to country. Economical system काय असतं, जनरली एका कंट्रीला, एका देशाला ही ॲप्लिकेबल असते. मग इकॉनॉमिकल सिस्टीम जनरली डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ इकॉनॉमिकल सिस्टीम विच इज adopted by the particular country, how the resources are allocated among the various alternative users and fixation of prices. म्हणजे प्रत्येक कंट्री कुठल्या ना कुठल्या प्रकारची इकॉनॉमिकल सिस्टीम ॲडॉप्ट करत असतं. अमंग दीज अवेलेबल 3 अवेलेबल इकॉनॉमिकल सिस्टीम कोणकोणत्या आहेत त्या पाहू आपण. फर्स्ट वन इज द कॅपिटॅलिस्ट सिस्टीम, सेकंड वन इज द सोशल सिस्टीम, अँड थर्ड वन इज द मिक्स इकॉनॉमी. आता पहा, बेसिक डिफरन्स व्हायचा आहे आपल्याला कॅपिटॅलिस्ट सिस्टीम, सोशल सिस्टीम आणि मिक्स इकॉनॉमीमधला. कॅपिटॅलिटी सिस्टीम मीन्स व्हेन देर इज अ फुल फ्रीडम फॉर द प्रोडक्शन ॲज वेल ॲज on a purchase. Means a country where government gives a full freedom to the producer or manufacturer to acquire any property and produce any kind of product, and consumer is also free to use any product. That country is having the capitalist system. ज्या देशामध्ये एखादा कारखानदार आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, तो कुठेही कुठलाही व्यवसाय चालू करू शकतो, कुठलीही वस्तू बनवू शकतो आणि कंझ्युमर पण कुठलीही वस्तू खरेदी करू शकतो. अशा प्रकारची
सिस्टीम असेल त्या सिस्टीमला म्हणायचं कॅपिटलिस्ट सिस्टीम, राईट. दुसरी सिस्टीम आहे पहा सोशल सिस्टीम. इन सोशल सिस्टीम large and basic industry are owned and controlled by the government, and sometimes distribution is also controlled by the government. सोशल सिस्टीममध्ये काय असतं, जसं कॅपिटलिस्ट सिस्टीममध्ये गव्हर्नमेंट काय करतं, कुठलीही वस्तू तयार करा, कुठलीही वस्तू तुम्ही विकत घ्या, नो लिमिटेशन्स, राईट. पण सोशल सिस्टीममध्ये काय असतं, पर्टिक्युलर काइंड ऑफ इंडस्ट्री, लार्ज इंडस्ट्री, राईट, और बेसिक इंडस्ट्री आर इन कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. त्या काही इंडस्ट्री गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतात आणि त्या वस्तूंचं डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतं. त्या टाईपची जी सिस्टीम आहे त्या टाईपच्या सिस्टीमला म्हणायचं सोशल सिस्टीम. नेक्स्ट वन इज द मिक्स इकॉनॉमी. मिक्स इकॉनॉमी हिअर द ॲक्टिव्हिटीज ऑफ बोथ सिस्टीम आर यूज. दोन्ही सिस्टीमसारखं यूज केलं जातं. म्हणजे काही इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज, सम इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज आर कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट अँड सम इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज आर केप्ट ओपन फॉर द ऑल पब्लिक. काही ॲक्टिव्हिटी इकॉनॉमिक, फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल, देन फार्मास्युटिकल प्रिपरेशन, दे ओनली आर इन द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट. अदर ॲक्टिव्हिटीज आर फ्री टू ऑल पब्लिक. अशी जी सिस्टीम असेल त्या सिस्टीमला म्हणायचं मिक्स इकॉनॉमी. मिक्स इकॉनॉमीमध्ये काय असतं, सम ॲक्टिव्हिटीज आर इन द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट व्हाईल सम ॲक्टिव्हिटीज आर फ्री फॉर ऑल पब्लिक. अंडरस्टँड द टाईप ऑफ इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी, राईट. हिअर वी स्टडीड दॅट 3 टाईप्स ऑफ इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी. वन इज द कॅपिटलिस्ट ॲक्टिव्हिटी, सेकंड वन इज द सोशल सिस्टीम, थर्ड वन इज द मिक्स इकॉनॉमी. एव्हरी activity having the different meaning, right. Now we will move towards the last part of economics, that is the limitations, drawback or drawback. We cannot say drawback, we will say the limitations of the economics or lacuna in the economics. First lacuna is that it is not the complete study of human activities. It studies the activity of human which are related to only money. That activities are studied in the economics. Second drawback or second limitation is the it study the activities of those human beings who are the member of society. It study only the activities of the people who living in the society. Then third limitation is that it study only real activity, not the fictitious one, right. It only study the real activity. This is also one of the limitation. And last one is the lack of accuracy. These are the various limitations of the economics. Now we will study the next point, that is the pharmaceutical management. Before study the pharmaceutical management, we should know what is meant by management. Management म्हणजे नेमकं काय असतं, it is a process of conducting and managing various business activity. आपण कुठले मॅनेजमेंट कशाला म्हणतो, कुठलीही एखादी क्रिया करायची असली आपल्याला, ती आपण एक शिस्तबद्ध ठरवून घेतो आणि त्या प्रकारे ती क्रिया करत असतो, बरोबर. यालाच काय म्हणायचं, मॅनेजमेंट. मग इट इज ॲप्लिकेबल टू अ बिझनेस ऑल्सो, इट इज ॲप्लिकेबल टू आवर डे टू डे लाईफ ऑल्सो. आपल्याला रोजच्या पण काही काम असले तरी आपण ते एका वेल मॅनर पद्धतीने करतो. वी आर मॅनेजमेंटमध्ये काय येतं मग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग. these are the various parts of the management and it is related to the business, right. It is related to the business. Management is what, it is the art of securing maximum result with a minimum efforts so as to secure maximum prosperity and happiness for the both employee and employer. मॅनेजमेंटचा यूज करून काय करू शकतो आपण, कमीत कमी एफर्ट्स घेऊन जास्तीत जास्त रिझल्ट्स मिळवू शकतो. दॅट इज द मॅनेजमेंट. हाऊ
बाय मिनिमायझिंग द रँडम ॲक्टिव्हिटीज. ज्या ॲक्टिव्हिटी वेस्ट आहे त्या ॲक्टिव्हिटी कमी करून आपण मॅनेजमेंटमध्ये काय करू शकतो, मॅक्झिमम efforts with minimum efforts we can achieve the maximum results. So management is the art and science of organizing and directing human efforts applied to control the forces and utilize the material of the nature for the benefit of man. मॅनेजमेंट मध्येच काय असतं आणखीन, इट इज आर्ट अँड सायन्स ऑफ ऑर्गनायझिंग अँड डायरेक्टिंग ह्युमन एफर्ट्स. जे मानवी एफर्ट्स आहे, ह्युमन एफर्ट्स आहे, त्या ह्युमन एफर्ट्सला काय करायचं, एकत्र करायचं आणि त्याला एक दिशा द्यायची. कशासाठी, फॉर द कंट्रोल ऑफ द फोर्सेस अँड युटिलायझेशन ऑफ द मटेरियल ऑफ द नेचर फॉर द बेनिफिट ऑफ द मॅन. माणसाच्या भल्यासाठी त्याचे जे एफर्ट्स आहे त्या एफर्ट्सला एक दिशा द्यायची, त्याला एकत्रित करायचं, दॅट इज द मॅनेजमेंट. मॅनेजमेंट इज अ प्रिन्सिपली टास्क ऑफ planning, coordinating, motivating, controlling the efforts of the others towards a specific object. एखादी इंडस्ट्री आहे, कुठली एखादी इंडस्ट्री असली तर तिचं कुठलं तरी ऑब्जेक्टिव्ह असतं. सपोज एखादी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू प्रोड्यूस अ टॅबलेट or to produce a pharmaceutical product. It may be tablet, capsule, syrup, injection, right? मग ही जर फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, त्यांचं जर उद्देश काय आहे, आपल्याला टॅबलेट तयार करायच्यात. मग फार्मास्युटिकल मॅनेजमेंट म्हणजे काय, जे पण त्या इंडस्ट्रीमध्ये लोक काम करणार आहे त्यांचं अल्टिमेट एम काय असलं पाहिजे किंवा त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे, टू प्रोड्यूस दिस टॅबलेट, राईट. मग त्यांचे एफर्ट्स, प्रत्येकाचे एफर्ट्स टू guided in such a manner that the final objectives can be achieved. That is nothing but the management. When this principle of the managements are applied to the pharmaceutical industry, it is called as the pharmaceutical management. Understand? Now we will study the various levels of management. कुठली इंडस्ट्री घ्या, फॉर एक्झाम्पल एखादा शुगर इंडस्ट्री घ्या किंवा थोडक्यात आपण आपलं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज घेऊ. त्याच्यामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये 3 प्रकारचे लेवल असतात पहा, टॉप मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट अँड लास्ट वन इज द लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट. मिडल लेवल, टॉप लेवल, लोअर लेवल, these are the 3 types of management which are available to per every industry. मग वरच्या लेवलमध्ये कोण येतं पहा, हा पिरॅमिडच शो करतो की इट शोज दॅट the top level management consists of board of directors and chief executive किंवा थोडक्यात ओनर्स, ज्या कंपनीचे मालक असतील ते कुठं असतील, टॉप मॅनेजमेंटला. मिडल लेवलला कोण असेल मग, व्हेरियस डिपार्टमेंट हेड्स, ब्रांच मॅनेजर्स, राईट, दे आर द मिडल लेवल मॅनेजमेंट. त्यांच्या अंडर कोण वर्क करल, व्हेरियस सुपरवायझर, सुप्रिटेंडन्स, सेल्स ऑफिसर, दीज आर द लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट. आणि मग लोअर लेवलचे मॅनेजमेंटच्या खाली कोण असेल, ॲक्च्युअल वर्कर. अंडरस्टँड. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर वेगळे असतील, त्याच्यानंतर डिफरंट हेड्स, मग प्रोडक्शनचा हेड असेल, त्याच्यामध्ये सपोज वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, टॅबलेटिंग, सपोज फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज देअर अँड विच इज एंगेज इन अ प्रोडक्शन ऑफ टॅबलेट्स, मग ग्रॅन्युलेशन डिपार्टमेंटचा हेड वेगळा, राईट. त्याच्यानंतर ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट हेड इज डिफरंट वन, देन कोटिंग डिपार्टमेंट हेड इज डिफरंट वन, then packing department head is different one, and under that head again there is a separate level of lower level of management, that is the supervisor, superintendent, sales officers are there. This is the levels of the management. Every organization having these kind of levels of management, whether it may be a small enterprise or it may be a large enterprise. Every enterprise is having this kind of level of management. We will see one by one the various levels and the functions of the management. The first one is the top level management. सगळ्यात वरचं मॅनेजमेंट कोण असतं याच्यामध्ये,
बोर्ड ऑफ डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर ज्याला आपण MD म्हणतो, जनरल मॅनेजर. these are the people who are the top level management. They are the top level management. Then what is their role? They are the ultimate source of authority which frame the policies for the enterprise. त्यांचं काम काय असतं? ते ॲक्च्युली जाऊन काम करत बसतील का? नाही. ते काय करतात? त्या ऑर्गनायझेशनचं काय एम आहे, त्या ऑर्गनायझेशनचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या काय पॉलिसीज असतील हे डिसाईड करण्याचं काम कोण करत असतं? टॉप लेवल ऑफ मॅनेजमेंट. टॉप लेवल इज द हायर लेवल ऑफ मॅनेजमेंट अँड इट डिसाइड द policies for the organization. They perform the various functions which include, they decide the overall objective and board policies of the enterprises. त्यांच्या ऑर्गनायझेशनचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे हे कोण ठरवणार? वर्कर ठरवणार का? नाही, ते ठरवणार त्या कंपनीचा टॉप लेवलचे मॅनेजमेंट, राईट. त्याच्यानंतर ऑर्गनायझिंग द बिझनेस इन टू द व्हेरियस डिपार्टमेंट टू फुलफिल द ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? कंपनीला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिवाइड करावं लागेल. हे डिवायडेशनचं काम कोण करत असतं? टॉप लेवल ऑफ मॅनेजमेंट. दे अपॉइंट द हेड ऑफ मॅनेजर्स. टॉप लेवल मॅनेजमेंट अपॉइंट द मिडल लेवल मॅनेजमेंट, राईट. हू विल अपॉइंट द मिडल लेवल? दे टॉप लेवल अपॉइंट द मिडल लेवल मॅनेजमेंट, राईट. मीन्स डिपार्टमेंटल हेड्स or we can say the managers. Then they issue the guidelines to the HOD. They never directly contact with the workers. वर्करला सांगत नाही बसत आज हे प्रोडक्शन कर, ते प्रोडक्शन कर. ते कोणाला ऑर्डर्स देतील? टॉप लेवल मॅनेजमेंट गिव्ह द ऑर्डर टू द हेड ऑफ डिपार्टमेंट. हेड ऑफ डिपार्टमेंट विल पास देअर ऑर्डर टू सुपरिटेंडंट, सुपरवायझर, अँड सुपरवायझर गिव्ह द ऑर्डर्स टू द workers. In this manner this chain of the management works. Means they will take their follow-up of work from the HOD. Means HOD are responsible to whom? To top level management. Then also what is the work of the top level management? To coordinate between different departments. In third point we have seen that they अपॉइंट द डिफरंट डिपार्टमेंट मॅनेजर. मग तू फक्त अपॉइंट करणं डिपार्टमेंटचे मॅनेजर एवढं करून चालेल का? नाही. जे वेगवेगळे डिपार्टमेंटचे मॅनेजर अपॉइंट केले यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवायचं काम पण कोणाचं असतं? टॉप लेवल मॅनेजमेंटचं. ऑल्सो दे विल रिव्ह्यू द वर्क ऑफ डिपार्टमेंट अँड टेकिंग स्टेप्स टू एन्श्युअर द अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह. दे ऑल्सो टाईम बाय टाईम दे टेक द रिव्ह्यू. त्यांचं एखादं काम असलं, त्यांचं एखादं प्रोडक्शन असलं, ते किती झालं आहे, कुठपर्यंत आलं, याचा कंटिन्युअसली टॉप लेवल मॅनेजमेंट काय करत असतं? रिव्ह्यू घेत असतं. आणि दे टेकिंग द स्टेप टू एन्श्युअर द ऑब्जेक्टिव्ह. आपलं ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होण्यासाठी कुठले पण गरज वेळेला लागेल ती काम करायचं काम कोणाचं असतं? टॉप लेवल मॅनेजमेंट. लास्ट वन इज द मेकिंग द प्लॅन्स फॉर लॉंग टर्म स्टॅबिलिटी इन द बिझनेस. To make the business stable for longer period of time, they make some plans. Who? That is the top level management. सगळ्यात वरचं मॅनेजमेंट कोण असतं याच्यामध्ये? तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड मॅनेजिंग डायरेक्टर. मग मिडल, नेक्स्ट वी विल सी द मिडल लेवल ऑफ मॅनेजमेंट. कोण असतं याच्यामध्ये मिडल लेवल ऑफ मॅनेजमेंटमध्ये? इट कन्सिस्ट ऑफ हेड ऑफ डिपार्टमेंट्स. ॲज इन प्रिवियस स्लाइड वी हॅव डिस्कस दॅट top level of management divide the organization into the different departments and appoint the different departmental heads, and these peoples are nothing but the middle level management. The middle level management are responsible to the top level of management. Means they are responsible or they are answerable to the top level of management, and they issue the order to the lower level of management, right? They listen from top management and issue the order to the lower level of management. In small organization there may be a one layer of middle management, but in case of large organization there may be a senior middle level
managers and junior level middle manager. Again it is divided for the suitability. It is again divided into two types, that is the junior level, senior level, right? Means juniors are answerable to the seniors, seniors are answerable to the top level, right? In same manner it works. The next one is the lower level of management. This is the last level of management, that is the lower level of management. These people's lower level of management people consist of supervisor, foremen, superintendents, sales officers, accountants, etc. They are also known as the supervisory management, and they issue the orders and instruction to guide the day-to-day work. Actually, this is the lower level of management which are in direct contact with the workers, and they, like, टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाइड द ऑब्जेक्टिव्ह. टॉप लेवल मॅनेजमेंटने ठरवलं आपली ही इंडस्ट्री आहे, ही फार्मास्युटिकल प्रोडक्ट बनवल, हे कोणी ठरवलं? टॉप लेवल मॅनेजमेंटने. आणि अकॉर्डिंग टू दॅट दे हॅव इश्यूड द ऑर्डर्स टू द मिडल लेवल मॅनेजमेंट, राईट? मिडल लेवल मॅनेजमेंट इश्यू द ऑर्डर टू द लोअर लेवल मॅनेजमेंट. मग यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? डे टू डे लाईफ. आज काय बनवायचं? आज ग्रॅन्युलेशन करायचं आहे, टॅब्लेटिंग करायचं आहे, कोटिंग करायचं आहे, पॅकेजिंग करायचं, हे कोण ठरवत असतं? इट विल बी डिसाइडेड बाय द लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट. what is the various duties or what is the various functions of the lower level management? It includes planning day to day work, रोजचं रोज वर्क प्लॅन करणं. सेकंड, असाइनमेंट ऑफ अ जॉब अँड इश्यू द ऑर्डर. टू whom they issue the order? They will issue the order to the workers who work under them, right? Then supervising and guiding the workers. वर्कर्स वरती लक्ष ठेवणं, त्यांना गायडन्स करणं. नेक्स्ट वन इज द मेंटेनिंग द डिसिप्लिन अँड टीम वर्क. इट इज ऑल्सो नेसेसरी टू अचीव द टार्गेट and it is maintained by the lower level of management. Then next, it will evaluate the operating performance of the workers. They evaluate because they are in actual contact with the workers and they know who is working good and who is working bad, and they evaluate the operating performance of the workers. Then next one is the communicating the grievances and suggestions of the worker to the higher authority. During day to day life, if any worker is having any grievance, कुठल्या एखाद्या कामगाराची कुठली तक्रार आहे किंवा काही सजेशन दिलं वर्करने, बिकॉज दे आर ॲक्च्युली इन द फील्ड. सो इफ एनी वर्कर सजेस्टेड एनी न्यू टेक्नॉलॉजी or any new change, that changes means that worker cannot directly go to the board of director. He will suggest his change to the lower level of management. That lower level management people do suggest the change to the middle level management. Middle level management will suggest the change to the top level management, and if top level management found that change is necessary, they will change it accordingly. Means these are the various functions of the lower level of management. Now we will study the last point of the today's lecture, that is the importance of management. Importance of management. What is the necessity of the management? It helps for the optimum utilization of all type of resources to achieve the best possible result. मॅनेजमेंटमुळं काय होतं, आपल्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये जेवढे पण रिसोर्स अवेलेबल आहे, रिसोर्सेस इन टर्म्स ऑफ मॅन, मटेरियल, राईट, सगळ्या रिसोर्सचा ऑप्टिमम यूज किंवा मॅक्झिमम यूज करून we can obtain the best possible result. So management is necessary for that. Then management helps to increase the proficiency in handling the business. आपलं मेडिकल स्टोर आहे, आपण प्रॉपर मॅनेजमेंट केलं. प्रॉपर मॅनेजमेंट इन टर्म्स ऑफ सपोज वी हॅव अरेंज द आवर मेडिसिन इन अल्फाबेटिकल मॅनर. इट इज वन काइंड ऑफ मॅनेजमेंट, राईट. इट विल, याचा फायदा काय होईल,
आपल्याला जे पाहिजे ते मेडिसिन पटकन सापडेल. म्हणजेच इट विल इन्क्रीज द प्रोफिशियन्सी इन द बिझनेस हँडलिंग. बिझनेस हँडलिंगमध्ये आपल्याला सुलभता येईल, आपण तसं म्हणू शकतो. देन नेक्स्ट वन इज द इट हेल्प टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड इन्क्रीज द आउटपुट. ड्यू टू द गुड मॅनेजमेंट वन कॅन डिक्रीज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, and when the cost of production decreases it will definitely increase the output. Then next one is the it help to utilize the service of the talented people. Due to the proper management will come to know that who is actually working in a proper manner, and they can choose the talented people which are available in the organization. And when these talented peoples are selected for a proper job, it will directly give benefit to the organization. Next one is the it help to make the stable and progressive growth of the organization. Due to the good management it will help for the stable and progressive growth of the organization. Next one is the it help to design new products by adopting the new technology. Means due to the proper management one can give the design new products by new technology. Then next one is the it helps to maintain the disciplines which is achieved due to the proper supervision at the all levels of organization. For every organization discipline is necessary, and then discipline is achieved with a good quality of management. These are the various importance of the management. So my dear students, in today's lecture we have covered the three topics, that is the economics, second one is the pharmaceutical management, and third one is the levels of management. The remaining part, that is the functions of management and industry, it will be seen in next lecture. Today we are just having the quick recap of today's lecture, that we start with the point, that is the economics. Economics means the household management. Everyone has to earn the money for his livelihood, so he choose different types of occupations, that is the economical activity and economical system. The three types of occupations can be selected. One is the business, second one is the profession, third one is the employment. Then next we have seen the three types of economical system. One is the capitalist system, second one is the social system, third one is the mixed economy. Then we have studied the limitations of the economics. Then we have started the topic the pharmaceutical management. In that we have studied the different levels of management, it including the top level of management, middle level of management, and lower level of management. In that we have studied the various functions of these levels of management. Understand? In next lecture we will study the part, that is the functions of the management, which including the planning, organizing, staffing. These are the various functions of the management that functions along with the various industry, and the classification of the industry is we will study in next lecture. Till then, thank you. Stay home, stay safe, and watch our videos, educational videos on our YouTube channel. Don't miss the study, right? Thank you.